जाऊयात मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेची सुरुवात करणार गोलंदाज नितीन. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अनिल, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज योगेश. सलामीची जोडी आली आहे एक टार्गेट सेट करण्यासाठी. की थोडंसं संध्याकाळचं सत्र होत आहे आणि जवळजवळ हवेचा झोत बघायला गेला तर पश्चिमेकडून पूर्वेला आहे. अर्थातच एक नामी संधी रायटी फलंदाजासाठी आहे. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकला जात आहे आणि साईडला चेंडूला स्टेअर केलाय आणि जवळजवळ 30 यार्ड सर्कल मध्ये होता चेंडू, परंतु चेंडूने थोडस अचानकशी दिशा बदलली आणि जवळजवळ डोक्याच्या वरनं चेंडू टाकत झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते बजरंग. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. तत्पूर्वी मात्र एका धावेचं लगेचच कॉलिंग आलं आणि या एके धावेनं मात्र श्री गणेश झालाय रातांदळे संघाचा पहिल्या चेंडूवरती. तसेच वैयक्तिक सुद्धा अकाउंट ओपन झालाय फलंदाज अनिल यश. यावेळेस कमबॅक. मॅन्डेटरी पॉवर प्लेची सुरुवात अतिशय सुरेखरित्या गोलंदाज नितीन करतायत. पहिल्या चेंडूवरती जरी एक सिंगल खर्ची केली त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला जातोय. यावेळेस हाफ ट्रॅकल चेंडू. इथे फटका फसलाय. इथे बघावं लागेल झेल होणार का, परंतु झेल सोडली जाते. चेंडू निघून जाणार सीमारेषा पार. डीप मिड विकेटच्या बाउंड्री लाईन पार चेंडू जात आहे सीमारेषा. 4 धावा. हाफ ट्रॅकल चेंडू होता. अनसाइडला फटका सुरेख होता, परंतु तो संधी होती, परंतु बजरंग मात्र झेल इथे सोडला गेला. अर्थातच जीवदान मिळालं फलंदाज योगेशला. यावेळेस पंचांचा इशारा आलाय नो चेंडू आणि जवळ जवळ गोलंदाज ओव्हरस्टेप होत आहेत. नितीन, भरपूर मोठी चुकी क्रिकेटमध्ये गोलंदाजाकडनं वारंवारता अशी चुकी भरपूर वेळा बघायला भेटत आहे आणि तटस्थ अशी भूमिका पार पाडतायत क्वालिफाय अंपायर निकेतन नाटेकर आणि त्याच्या समवेत निलेश भरसट. धावसंख्या आहे 7 धावा. धावफलकावरती लागल्या गेल्यात. 9+1 गेल्या चेंडूवरती मिळाल्यात. इथे फ्री हिट चेंडू होता आणि साइडला चेंडूला स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक मात्र चित्त्याच्या वेगाने धावतील, परंतु चेंडू निघून जाणार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत आहे दमदार डीपीएल चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्थातच पहिल्या षटकामध्ये 2 तर चौकार आलेत. टोटली धावसंख्या आहे 11 धावा. दरम्यान 5वा चेंडू. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. हा चेंडू सुद्धा निघून जाणार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत आहे दमदार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार अनिलच्या बॅटमधनं बघायला भेटतायत. या वेळेस मी म्हणेन थोडंसं महागडं षटक ठरणार वेळूक संघाकडनं नितीनचं, कारण 5 चेंडू टाकले गेलेत. आतापर्यंत धावा लागल्यात 15 स्कोर कार्ड वरती रातांदळे संघाच्या. यावेळेस सुद्धा फटका सुरेख आहे, परंतु त्या फटक्यावरती झटका बसलाय. वेळूक संघाला जे सोडला जाते. चेंडू निघून जाते सीमारेषा पार. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 चौकार अनिलच्या बॅटमधनं बघायला भेटलेत.
आणि जवळ जवळ 2 जीवदान दोन्ही फलंदाजांना मिळालेत. एक जीवदान मिळालं योगेशला, एक जीवदान मिळालंय अनिलला. आणि डीप मिड विकेट मध्ये दोन्ही झेल सोडलेत. धावसंख्या बघायला गेलं तर तब्बल 19 धावा एका षटकाच्या अखेरीस लागली गेली आहे स्कोर कार्ड वरती रातांदळे संघाची. आणि आताच इथे शुभ आगमन झालंय वाशाळा संघाचे छोटे कौटल्य युवराज अर्थातच आमचे मित्र आहेत, त्यांचं सुद्धा शब्दसुमनानं हार्दिक स्वागत. इथे सुद्धा संधी आहे आणि जवळ जवळ शेवटच्या मोमेंटला चुकी केली जात आहे. आणि जवळ जवळ सर्वात मोठी चुकी इथे क्षेत्ररक्षक करतायत प्रवीण. चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत पडत पडत होता. यावेळेस वारंवार ऑन साइडला फटके सुरेख येत आहेत. चेंडू निघून जाणार. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दमदार चौकार. पहिल्या चेंडूवरती थोडीशी चुकी केली होती, त्या चेंडूवरती 2 धावा, दरम्यान दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा. आणि हा तिसरा चेंडू सुद्धा ऑन साइडला चेंडू निघून जाणार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जवळ जवळ याचे बॅक टू बॅक 2 चौकार योगेशच्या बॅटमधनं बघायला भेटतायत. आणि मॅडेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना रातांदळे संघ पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 चौकार आले होते. त्यानंतर हे मॅडेटरी पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये 2 चौकार आलेत. टोटली धावसंख्या झाली आहे 29 धावा. यावेळेस मिस टायमिंग आहे, परंतु गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुंदर झेल टिपतायत. विश्वास यावेळेस मात्र खेळी संपुष्टात येत आहे योगेशची. धावसंख्या आहे 29 धावा आणि जवळजवळ 29 धावांवरती पहिलाच फलंदाज बाद झालाय योगेश. त्यांचे मोठे बंधू येतात मैदानामध्ये सुभाष वाजे. ऑन स्ट्राईक फलंदाज अनिल सलामीसाठी आला होता, अजूनही मैदानामध्ये आहे. दरम्यान चौथा चेंडू, 5वा चेंडू. इथे सुद्धा संधी आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? चेंडू मात्र नोमॅन्स लँड्स मध्ये बघायला भेटला. चेंडू फील्ड केला जाईल, फेक केली जाईल, कॅरी करून फेक केली जाईल. तत्पूर्वी मात्र चुका होत आहेत वारंवार वेळूक संघाकडनं. आणि जवळजवळ 3 धावा या चेंडूवरती सुद्धा मिळाल्यात रतांदळे संघाला. धावसंख्या झाली आहे 32 धावा. शेवटचा चेंडू. यावेळेस हाफ ट्रॅकल चेंडू होता, चेंडूला उडवलाय
स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार, सॉरी कव्हरच्या बाहेर जाणार. वा, धाव फलकावरती लागल्या गेल्यात तर रातांदळे संघाच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या आणि जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि टोटली धावसंख्या आहे दोन षटकाच्या अखेरीस 36. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मिळालाय रातांदळे संघाला. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये 4 चौकार होते त्याप्रमाणे इथे दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार बघायला मिळालेत. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. वैयक्तिक दुसरा, संघासाठी तिसरं षटक. नितीनला पुन्हा एकदा बोलवलं जातंय गोलंदाजी मार्कवर. कमबॅकची गरज हवी आहे आणि नक्कीच कमबॅक करेल का हा गोलंदाज, इथे थोडंसं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय वेळूक संघाकडनं. यावेळेस मात्र डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात केले जातील. अर्थातच स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत आणि ऑन साइडला मात्र 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. त्यामध्ये डीप मध्ये 3 आणि 30 यार्ड सर्कलच्या मध्ये 2 आहेत. पहिलाच फलंदाज मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळणार. कमबॅकची गरज हवी आहे बेळूक संघाला. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल खर्ची करतात गोलंदाज नितीन. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता. एकच धाव मिळणार या चेंडूवरती सुद्धा. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या आहे 38 धावा. यावेळेस सुभाषच्या बॅट मधनं परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट वरती चेंडू येते. चेंडू मात्र फेकून दिला जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येते सुभाषच्या बॅट मधनं हा दमदार षटकार. सहा धावेनंतर धावसंख्या झाली 44 धावा. अफलातून फटकेबाजी चालू आहे रातांदळे संघाकडनं. वेळेस थोडस फ्रंट फूट वरती आले होते, नंतर बॅक फूट वरती गेले. कव्हरच्या रिझन मधनं चेंडू निघून गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. फेकी सुद्धा सुरेख, परंतु 2 धावा मात्र वाचू शकले नाही वेळूक संघ. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या झाली 46 धावा. प्रगतीपथावरती हे तिसरं षटक. नितीन गोलंदाजी मार्कवर आहे. 4 चेंडू टाकले गेले. दरम्यान 5वा चेंडू. पुन्हा एकदा तेच चित्र बघायला भेटले. इथे सुद्धा संधी आहे आणि जवळ जवळ यावेळेस परतावा गेले फलंदाज सुभाषला पॅवेलनकडे. जवळ जवळ दुसरा झटका बसतोय 46 धावांवरती रातांदळे संघाला. सुभाष वाजे मात्र यावेळेस पॅवेलनकडे परतलेत आणि त्याचे छोटे बंधू यावेळेस एंटर होतील मैदानामध्ये. महेंद्र. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळेस स्ट्राइक एंड वरती
नवीन फलंदाज महेंद्र आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. जवळ जवळ फुललेंचा चेंडू होता आणि डायरेक्टली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवलाय. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटक संपुष्टात आले. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 46 धावा धाव फलकावरती लागल्यात. अर्थातच 18 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय आणि टोटली धावसंख्या आहे 46 धावा. आणि ज्याप्रमाणे इथे 3 षटकामध्ये धावा आल्यात त्याप्रमाणे मात्र 2 षटकामध्ये आल्या तर मात्र एक मोठं टार्गेट सेट होईल वेळूक संघापुढे. परंतु थोडंसं कमबॅकची गरज असणार वेळूक संघाला. त्यासाठी बोलवलं जाते गोलंदाज सूरजला.
लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दमदार चौकार आणि जवळ जवळ असं वाटतंय प्रयत्नाला भाग्याची साथ मिळत आहे फलंदाज अनिलला. भरपूर जीवदान या मॅच मध्ये आणि जवळ जवळ 3 झेल सोडले त्याचाच परिणाम या धाव फलकावरती आपल्याला बघायला भेटतोय. तब्बल धावा लागल्यात 64. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस हा चेंडू सुद्धा फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जवळ जवळ येतोय एक दमदार डीपीएल षटकार. आणि तब्बल धावफलकावरती धावा लागल्यात 70 धावा आणि वैयक्तिक 42 धावांवरती खेळी करतायत अनिल. 16 चेंडू 42 धावा योगदान आतापर्यंत आहे. अजूनही येणारे चेंडू आहेत 3 शिल्लक. उलटा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे सुद्धा चुकी होत आहे. वारंवार चुकीचा परिणाम 4 किंवा 6 धावेमध्ये होत आहे. चेंडू जाणार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. नक्कीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाही. एक चुकीला माफी नसते तर इथे भरपूर चुका यावेळेस बघायला मिळाल्या वेळीच संघाकडनं आणि जवळ जवळ 46 धावांचे योगदान आहे. अर्थातच 4 धावा शिल्लक हाफ सेंचुरीसाठी. वेळेस हा ट्रॅक चेंडू होता जवळ जवळ हा चेंडू निर्धाव टाकला जातोय. पंचांचा कोणताही इशारा आला नाही. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या तब्बल लागली आहे 74 धावा. आणि जवळ जवळ शेवटचा चेंडू सुद्धा फेकून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येणार हा दमदार हाफ सेंचुरी लगावली फलंदाज अनिलनं आणि जवळ जवळ या स्पर्धेची पहिलीच आपल्याला हाफ सेंचुरी बघायला भेटत आहे. अनिल याचं नाव नोंदवलं जात आहे. आणि जवळ जवळ 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 80 धावा आणि 81 धावांचं टार्गेट सेट केले गेलंय वेळूच संघापुढे. एक मोठा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरलेत रातांदळी संघ. नाणेफेकी जिंकली होती वेळूच संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते रातांदळी संघाला. 5 षटकाच्या अखेरीस तब्बल धावफलकावरती धावा लागल्या आहेत 80 धावा. टार्गेट सेट केले गेले आणि खूपच महत्वाचं योगदान फलंदाजीमध्ये बघायला मिळालं. अनिल तसेच फलंदाज योगेश महेंद्र सुभाष यांच्या जोरावरती मात्र तब्बल 80 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 81 धावांचं टार्गेट सेट केले गेलंय. त्याला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे रातांदळी संघ. येणारे चेंडू असणार 30 त्यामध्ये धावा काढाव्या लागणार वेळूच संघाला 81. त्याला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे रातांदळी संघ.
जाऊयात मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सुरुवात करतायत अनिल. स्ट्राईक वरती होता सूरज. पहिला चेंडू वरती ब्लास्ट, बिग ब्लास्ट. चेंडू जाईल वन बाय सीमारेषा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू सीमारेषा पार, चौकार. ज्याप्रमाणे इथं टार्गेट आहे त्याचप्रमाणे सुरुवात दमदार केली जाते फलंदाज सूरज कडनं. 81 धावांचं टार्गेट अर्थातच 5 षटकामध्ये कंप्लीट करायचं आहे. आणि हे मात्र कंप्लीट करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. अर्थातच पहिल्या चेंडूवरती थोडस विजयाचं स्वप्न दाखवलंय सूरजनं. आणि सूरजची बॅट मात्र तळपली तर मात्र काही होऊ शकतं. डीप मध्ये 2 शतरक्षक आहेत. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ, सॉरी लॉंग ऑन ला एक शतरक्षक आहे. यावेळेस आउटसाइड दे ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आहे 5 धावा. यावेळेस सुद्धा फटका सुरेख आहे. चेंडू निघून जाणार जवळ जवळ आउट ऑफ द पार्क. येतोय इथे दमदार षटकार. तब्बल 2 चेंडूवरती धाव संख्या लागली आहे 11 धावा. यावेळेस सुद्धा ऑन साइडला मारण्याचा मानस दाखवलं होतं सूरजनं, परंतु लेग बायच्या स्वरूपात नक्कीच एक धाव येणार. या चेंडूवरती सुद्धा 3 चेंडू टाकले गेलेत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये. आणि जवळ जवळ धावफलकावरती धावा लागल्या आहेत 12. अर्थातच ज्याप्रमाणे टार्गेट आहे त्याचप्रमाणे फलंदाजी आतापर्यंत चालू आहे वेळूक संघाकडनं. इथे सुंदर गोलंदाजी केली जात आहे. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक सुभाषचा होता. यावेळेस थोडंसं कमबॅक करण्याचं काम अनिल मात्र करतायत. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 12 धावा. 4 चेंडू टाकले गेलेत. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच मी म्हणेन थोडस मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 15 धावा निदान आल्या तरी चांगलं असेल. वेळूक संघाला विकेट्स राखून ठेवणं खूप गरजेचं असेल या सामन्यामध्ये. यावेळेस ब्लॉक ऑन होत चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे. इथे चुकी करणार, परंतु चुकीची फेकी परिणाम स्वरूपी थोडीशी धोक्याची घंटा वाजत होती वेळूक संघाकडनं, परंतु सेफ झोन मध्ये येऊन पोहोचलेत विश्वास. गुड रन इन बिटवीन विकेट म्हणावी लागेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होणार 13 धावा. आणि जवळ जवळ षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणार. 5 चेंडू मध्ये 13 धावा तर आल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक. आणि ज्याप्रमाणे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रातांडे संघाकडनं आल्या होत्या त्याप्रमाणे इथे धावा येत आहेत. यावेळेस व्हेरिएशन बघायला भेटते. स्लोअर वन डिलिव्हरी बघायला भेटली आणि जवळ जवळ षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात येत आहे. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 13 धावा. धावफलकावरती लागली गेली आहे त्या वेळूक संघाची.
16.25 ची सरासरी गाठायची आहे वेळूक संघाला. पहिला चेंडू फुल टॉस, इथे संधी आहे परंतु योगेश मात्र कोणती चुकी करणार नाही. एक बिग मॅच मध्ये इथे सुंदर परफॉर्मन्स दाखवतायत योगेश. फलंदाज बाद. सूरजची खेळी या वेळेस संपुष्टात येत आहे. अर्थातच सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलाच मोठा झटका बसला आहे वेळूक संघाला सूरजच्या रूपानं. सुंदर झेल टिपला डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक होते योगेश. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं तुकाराम. ऑन साइडला पहिला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे अजय कडनं. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळणार आणि असंच जर फील्ड वेळूक संघाने केली असती तर मात्र इतक्या धावा नक्कीच बघायला भेटल्या नसत्या. तशी चूक मात्र अजूनपर्यंत बघायला भेटत नाही रातांदळ संघाकडनं. धावसंख्येचा विचार करूयात. धावसंख्या झाली आहे 14 धावा. यावेळेस मिस टायमिंग आहे. स्वतः यष्टीरक्षकाने कॉल केलाय. आय विल टेक इट आणि सुंदर झेल टिपतायत. फलंदाज बाद. नितीन मात्र यावेळेस माघारी परतवेल. यावेळेस हार्ड हिटर फलंदाज एंटर होत आहेत मैदानामध्ये रुपेश. आणि नक्कीच गरज आहे संघाला त्या फलंदाजीची कारण तब्बल 81 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस ऑन स्ट्राइक फलंदाज विश्वास. बॅटच्या तर रडार मध्ये चेंडू आलाय परंतु इथे डिस्टन्स बघावं लागेल आणि जवळ जवळ चेंडू घेऊन जात आहे सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक अजय स्वतःला मात्र इथे एफर्ट करू शकले नाहीत. झेल तर अतिशय सुरेखरित्या होता तितकं मात्र मी कौतुक करेन परंतु शेवटच्या मोमेंटला लाईन टच झाला. गोलंदाज क्षेत्ररक्षक अजय आणि चेंडू सीमा पार षटकार. थोडस हाईटचा अभाव वाटला परंतु नजर मात्र हटवली नव्हती चेंडूवरती. यावेळेस क्रिकेटचा क्लास दाखवताना फलंदाज विश्वासच्या बॅट मधनं येतोय एक दमदार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. मोजून मापून तोलून मारलेला हा एक्स्ट्रा कव्हर च्या रिझन मधनं निघालेला हा षटकार. जवळ इथे आहे धोक्याची घंटा वाजते आहे. अर्थातच विश्वासची खेळी मात्र यावेळेस संपुष्टात येणार. फलंदाज बाद. तिसऱ्या चेंडूवरती थोडस स्वतःला बॅलन्स करू शकले नव्हते अजय. त्यानंतर त्या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या. लगेचच बॅक टू बॅक दुसरा षटकार. त्यानंतर मात्र थोडस सुंदर झेल टिपला अजयने आणि फलंदाज विश्वासला मात्र पॅव्हलियनकडे परतावं लागलं. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 26 धावा. वैतरणा संघाचा कर्णधार तसेच ढाकणे संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला वैतरणा संघाचा कर्णधार लगेचच या. तसेच ढाकणे संघाचा कर्णधार सुद्धा लगेचच समालोचन कक्षाकडे या नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच असेल. यावेळेस आउटसाइड दिले स्टॅम्प पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 न वाढेल. धावसंख्या झाली 27 धावा. आपण पाहत आहोत
प्रगतीपथावरती तिसरं षटक अनिलचं. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करतायत. 18 चेंडू. षटकाची सुरुवात थोडंसं खराब बघायला भेटली होती. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. सॉरी, एकच धावा आली. टोटली धावसंख्या आहे 28 धावा. 17 चेंडू 53 धावांची गरज आहे वेळूक संघाला. यावेळेस स्विंग अँड मिस. फलंदाज इथे निर्धाव चेंडू टाकला जातोय. भरपूर वारंवारता व्हेरिएशन या गोलंदाजामध्ये बघायला भेटतंय. चेंज ऑफ स्पेस सुद्धा भरपूर वेळा बघायला भेटला गोलंदाज अनिल याच्याकडनं आणि त्याचाच भरपूर फायदा मिळतोय गोलंदाज अनिलला. यावेळेस ओव्हरस्टेप होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळतोय या चेंडूवरती. धावसंख्या झाली 29 धावा. यावेळेस नाणेफेकी केली जात आहे. दिलीपदादा भरसट यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी केली जाईल. नाणेफेकी होणार वैतरणा विपक्ष ढाकणे. कॉलिंग आलंय हेड ढाकणे संघाकडनं, परंतु नाणेफेकी जिंकलाय वैतरणा संघानं. यावेळेस थोडंसं यष्टीरक्षण चुकीचं ठरत आहे. अर्थातच एक धाव खर्च केली जाणार गोलंदाज अनिल कडनं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार करायला गेले तर 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 51 धावांची गरज. येणार आहे 13 चेंडू. 51 धावांची गरज आहे वेळूक संघाला. यावेळेस सुद्धा स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूची सांगता. जवळ तिसरं षटक इथे संपुष्टात येत आहे. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 30 धावा. येणारे 12 चेंडू असणार, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 51. अर्थातच 25.50 ची सरासरी यावेळेस गाठावी लागेल वेळूक संघाला जिंकण्यासाठी. अजूनही मैदानामध्ये फलंदाज आपण पाहू शकाल अविनाश आणि रुपेश आहेत. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये आहेत, परंतु ती क्षमता ते सामर्थ्य दाखवावं लागण्याची भरपूर गरज आहे वेळूक संघाला. नाणेफेकी जिंकून वैतरणा संघाने फलंदाजी करण्याचे स्वीकारलंय. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे ढाकणा संघ. नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी. गोलंदाजी मार्कवर महेंद्र. पहिल्या चेंडूवरती संधी आहे आणि फलंदाज बाद. रुपेशची खेळी पहिल्या चेंडूवरती संपुष्टात येत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर होतील समीर. 11 चेंडू असणार, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 51 वेळूक संघाला. स्वतःच्या फलंदाजीमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न आणि जवळ सक्सेस होत आहे. फलंदाज बाद. यावेळेस अविनाशची खेळी संपुष्टात येत आहे. रनआउटच्या रूपामध्ये विकेट्स फेकला जातोय. स्वतःच्या फलंदाजीमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, तितकंच सुरेख हिट. जवळ 5 फलंदाज पॅव्हेलियन कडे परतलेत वेळूक संघाचे. यावेळेस नवीन फलंदाज एंटर होत आहेत मैदानामध्ये. नामदेव.
सुंदर गोलंदाजी करतायत महेंद्र आणि जवळ जवळ बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवरती इथे विकेट्स मिळत आहे गोलंदाज महेंद्रला. अफलातून गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती विकेट्स, दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये विकेट्स, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती त्रिफळाशी नामदेव बाद होत आहेत. यावेळेस कल्पेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सुद्धा संधी आहे परंतु चेंडू कॅरी करू शकले नाही गोलंदाज महेंद्र आणि जीवदान मिळत आहे कल्पेशला. धावसंख्या झाली आहे 31 धावा, अजूनही 50 धावांची गरज. 8 चेंडू मध्ये 51 धावा, 50 धावा ची गरज आहे. यावेळेस थोडंसं फंबल करतात, एक सिंगल मिळणार. टोटली धावसंख्या झाली 32 धावा. येणारे 7 चेंडू मध्ये जवळ जवळ धावा लागणार 49. इथे बीमरचा नो घोषित केला जातोय पंचांकडनं. हाईट फॅक्टर विचार केला जातोय आणि जवळ जवळ बीमरचा नो चेंडू घोषित केला जातोय. नो +1 एकूण 2 धावा. यावेळेस लोअर फुलटा चेंडू, चेंडू मात्र निघून जाणार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. धावसंख्या झाल्या 38 धावा. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधनं सुंदर क्षेत्ररक्षण डीप मध्ये बघायला मिळालं. गणबाज चेंडूला कॅरी केला जाते, योगेश क्षेत्ररक्षक होते आणि एकच धाव मिळणार. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येत आहे. गोलंदाजी मार्कवर अजय आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दमदार षटकार आणि नक्कीच थोडासा वेळ मात्र निघून जातोय, त्यानंतर मात्र थोडीशी फटकेबाजी सुरेखरित्या बघायला मिळाते. कल्पेशच्या बॅटमधनं येतोय दमदार षटकार, परंतु क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करणं सुद्धा भरपूर गरजेचं असतं. जरी हरलं तरी परंतु आपलं प्रदर्शन सुरेख असणं हे सुद्धा क्रिकेटमध्ये भरपूर गरजेचं आणि हेच करताना फलंदाज कल्पेश यावेळेस पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. नो +1 एकूण 2 धावा. धावसंख्या झाली 47 धावा. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधनं चेंडू निघून जाणार. चेंडू फरार, 4 धावा. शेवटच्या मोमेंटला मोठे फटकेबाजी करतात कल्पेश. टोटल धावसंख्या झाली 51 धावा, अजूनही 30 धावांची गरज.
आणि जवळ चेंडू आहेत शिल्लक 3. यावेळेस चमत्काराची गरज असेल वेळूक संघाला. यावेळेस ऑन साइडला चेंडूला स्टेअर केलाय. एक धाव मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि धीम्या धीम्या पावलांनी इथे जवळ 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. धावसंख्या झाली 53 धावा. दोन चेंडूमध्ये 28 धावांची गरज. अर्थातच औपचारिकता बाकी या मॅचची. 2 चेंडू टाकून घ्यायचे आहेत. जवळ हा फुलर लेनचा चेंडू. आणि हा सुद्धा फुलर लेनचा चेंडू. इथे सामना जिंकलाय रातांदळे संघानं. अभिनंदन. तसेच हार्ड लक बेळूक संघ.